तर आज आपण इथे पाहणार आहोत पनीर सोयाबीन रस्सा एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथे गॅसवरती कढई ठेवायची आहे। कढई गरम झाल्यानंतर इथे 2 चम्मच तेल घ्यायचं आहे। तर इथे मी 10 मिनिटांसाठी सोयाबीन भिजत ठेवलेले ते या पद्धतीने मधनं कट करून घ्यायचं आहे। तर इथे सर्व सोयाबीन आपण याच पद्धतीने मधनं कट करून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे तेल गरम झालं आहे तर चिमूटभर हिंग घ्यायची आहे। हिंग तडकल्यानंतर मी इथे 2 कांदे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहेत। तर हा कांदा इथे व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर इथे व्यवस्थित आपला कांदा लालसर असा परतून झाला आहे। तर इथे 3 टमाटर मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतले आहेत, ते मिक्स करायचे आहे। आणि टमाटर सुद्धा इथे व्यवस्थित मस्त असं परतून घ्यायचं आहे। तर इथे आपला टमाटर सुद्धा मस्त असा परतून झाला आहे। त्यानंतर इथे खोबरं, कोथिंबीर, लसूण मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलं आहे, ते मिक्स करायचं आहे। आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर इथे चवीप्रमाणे लाल मिरची पावडर घ्यायची आहे। चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। चवीप्रमाणे धनिया पूड घ्यायचा आहे। चवीप्रमाणे हळद घ्यायचं आहे। चवीप्रमाणे गरम मसाला घ्यायचा आहे। चवीप्रमाणे कांदा लसूण मसाला घ्यायचा आहे। आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे स्वच्छ धुतलेले सोयाबीन घ्यायचे आहे। त्यानंतर इथे गरजेप्रमाणे पाणी घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 1 बटाटा बारीक चिरलेला घेतला आहे। त्यानंतर इथे मी आणखी पाणी घेत आहे। त्यानंतर इथे पनीर घ्यायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे 15 मिनिटांसाठी एक झाकण ठेवायचं आहे आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे आणि व्यवस्थित शिजून द्यायचं आहे। तर इथे 15 मिनिटं झाले आहे। तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम झणझणीत चमचमीत मस्त अशी सोयाबीन पनीर रस्सा भाजी आपली तयार झाली आहे। तर ही भाजी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता। ही भाजी खायला एकदमच चविष्ट लागते आणि बनवायची तर एकदम साधी सोपी पद्धत आहे। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा। आणि असेच छान छान रेसिपी पाहण्यासाठी भेटू पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।